350 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या खोपोलीमधील ताकईच्या ऐतिहासिक सुप्रसिद्ध बोंबल्या विठोबाच्या यात्रेची रविवारी सुरुवात झाली। ही यात्रा 15 दिवस भरते। रविवारी पहाटे 4 वाजता विठ्ठल रुक्मिणीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली। जगद्गुरू संत तुकाराम महाराज मिरचीचा व्यापार करण्यासाठी या ठिकाणी येत असत। एके वर्षी त्यांची उधारी वसूल झाली नाही आणि म्हणून त्यांनी विठ्ठलाचा धावा केला आणि येथे विठ्ठल त्यांच्या मदतीला धावून आला, अशी आख्यायिका सांगितली जाते। म्हणून ही भूमी पुण्यभूमी मानली जाते। असं नाही होईल। मध्ये धाकटी पंढरी ओळखल्या जाणाऱ्या आहे बोंबल्या विठोबा ही यात्रा 15 दिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी भरत असते। आणि ह्या महापर्वणी कार्तिक शुद्ध एकादशीच्या निमित्ताने मला महापूजेचा मान आमच्या या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांना मनापासून मी धन्यवाद देतो। शेवटी माझ्याकडे ही दुसरी महापूजा माझ्या हस्ते होते। 2005 साला जेव्हा मी पूजा या ठिकाणी केली त्यावेळी मला चांगला अनुभव ह्या धाकटीपंढरीचा आशीर्वाद या ठिकाणी मिळालेला आहे। आणि पुन्हा एकदा ह्या महापर्वणीचा शुद्ध कार्तिक शुद्ध एकादशीचा मान या ठिकाणी माझ्या सर्व कमिटीने दिला। मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो। आणि ह्या निमित्ताने सर्व नागरिकांना या ठिकाणी ही पर्वणीचा काळ हा सुखाचा समृद्ध भरभराटीचा जावो आणि जो काही महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडलाय तो संपूर्ण नष्ट हो आणि त्यांना संपूर्ण नागरिकांना हे भरभराटी येऊ आणि ह्या यात्रेच्या माध्यमातून जे कोणी भक्त भाविक भक्तगण येतील त्यांना देखील यात्रेकरून देखील या ठिकाणी मी माझ्या कुटुंबाकडून माझ्या परिवाराकडून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेला या धाकटी पंढरीच्या वतीने सुजलम सुफलम जावो ह्याच शुभेच्छा देत असताना अतिशय आनंद होतोय की संपूर्ण नागरिक या ठिकाणी भयमुक्त होत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत ते पूर्ण होत या मी माझ्या धाकटी पंढरी चरणी विठोबा रुक्मिणी चरणी मी नतमस्तक होतो आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी। ही धाकटी पंढरी 1900 म्हणजे आतापर्यंत 375 वर्ष इथं झालेले आहेत। तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज या ठिकाणी व्यापार करण्यासाठी आले असताना या ठिकाणी लोकांनी त्यांचे मिरचीचा व्यापार करत असताना त्यांची उधारी झाली आणि ती उधारी त्यांना वसूल न झाल्यामुळे त्यांनी बोंब मारली, पांडुरंगा मला काहीतरी आता मदत कर म्हणून पांडुरंग स्वतः इथे अवतरलेत आणि त्यांना ते हे वसूल करून दिलेले आहेत। त्यासाठी ही जंतभूमी ही भूमी जी आहे ही पांडुरंगाची भूमी, इथे ही जागृत व्यवस्था इथं हा पांडुरंग आहे। आणि ह्या दृष्टीने आज आपण या देवाऱ्यामध्ये बरंचसं काम आपण केलेलं आहे, गाभारा केलेला आहे, मेघडंबरी केलेली आहे आणि हॉल जे चांगला केलेला आहे त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करतोय। आणि ह्याच्या पुढे ह्या धाकट्या मंडळीचा उत्सव हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसा होईल यासाठी प्रयत्न आहोत। दुसरी गोष्ट अशी
की पुढल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बिजोळ उत्सवाला 100 वर्ष पूर्ण होतात आणि तो बिजोळ उत्सव चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, महाराष्ट्रात त्याचं नाव लौकिक झाला पाहिजे अशा दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत एवढं सांगतोय. आणि ह्या दृष्टीने यात्रा जी भरते, आता ज्या यात्रेमध्ये आज पाऊस पडतोय तो पाऊस न पडला नाही पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्व यात्रेकरूंना चांगले दिवस आले पाहिजेत आणि बलिराजाला सुद्धा चांगले दिवस आले पाहिजे. हा ओला दुष्काळ जो झालेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा बलिराजा सुखी झाला पाहिजे या दृष्टीने यात्रेत येणारे यात्रेकरू आणि यात्रा करणारे व्यापारी हे सुद्धा धंदा चांगला झाला पाहिजे. त्या दृष्टीने देवाला पावत्या चांगल्या भरतील आणि त्या दृष्टीने हा व्यवस्था होऊन जाईल. रामकृष्ण हरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.